त्याचप्रमाणे रमेशभाई कीर हे मूळचे रत्नागिरीचे आहेत. त्यांचं शिक्षण जे आहे ते डबल ग्रॅज्युएशन आहे. कोकण म्हाडाचे ते अध्यक्ष होते. एक विस्तृत अशी पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या मागे आहे. त्यांचं जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीच्या प्रेक्षार्थ आज सकाळपासून बऱ्याच घडामोडी झाल्या. उद्योजकांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलं आणि त्यांचे उमेदवार जे जैन आहेत माणगावचे त्यांना माघार घ्यायला लावली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेबांनी आणि पवार साहेबांनी आणि माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी अमित सरे यांची माघार या ठिकाणी घेतली. CPIMने माघार घेतली. या प्रश्नाबाबत मला वाटतं आमचे अध्यक्षच अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील. मी फक्त एवढंच सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो की आज सर्वानुमते महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझी निवड झालेली आहे उमेदवार म्हणून. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि या माध्यमातून मी कोकणातल्या पदवीधरांसाठी, कोकणातल्या शिक्षकांसाठी, कोकणातल्या UPSC MPSCच्या संधी कोकणातल्या पदवीधरांना उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही या आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत. नक्कीच मनसेने ऐनवेळेस माघार घेतली, पुन्हा त्यांनी पाठिंबा दिला. तसंच त्या ठिकाणी अमित सरे देखील असतील, त्यांनी देखील माघार घेतली. कसं बघतात पाठिंबा तुम्हाला? नाही, अमित सरे यांनी जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्यांनी तो सहकार्य केलं असं मी म्हणेन. मी माघार घेतली असं म्हणणार नाही. पण तुम्ही जो दुसऱ्या पक्षाचा उल्लेख करताय त्यांनी नेमकं असं का केलं हे मी त्याच्यावर काय फार बोलू इच्छित नाही. पण मतदारांना मात्र कळेल की आधी हे काय म्हणाले होते, त्यांची प्रतिक्रिया काय होती त्या उमेदवाराबद्दल आणि नंतर त्यांनी पाठिंबा का दिला हे मला वाटतं मतदार सुज्ञ आहेत, पदवीधर आहेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळतंय आणि ते आम्हाला पुरेसं आहे. मला वाटतं म्हणजे आमचं मतदान वाढण्यासाठी त्याला निश्चित मदत होईल अशी मला खात्री आहे. लोकसभेमध्ये मनसे लोकशाही आहे. हे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मनसे आणि त्यांचे नेतेच सांगू शकतील. मला या विषयावर काही भाष्य करायचं नाहीये. मला एवढं माहिती आहे फक्त की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी लढत देत आहोत ती आम्ही लढत अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आणि आम्ही यशस्वी देखील होणार, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. लोकसभेचा निकाल बघता विधानसभेच्या परिषदेचा निकाल कसा वेगळा असणार का? एकंदरीत आता कोण कशा प्रकारे असणार आहे आणि निरंजन डावकरे खरोखर कशाप्रकारे कामं केली आहे का? 2 वर्ष त्यांना संधी दिली, 2 टर्म. नाही, मी जवळजवळ 5 ते 6 महिने या मतदारसंघात फिरतोय. मला कुणी असं सांगणारं भेटलं नाही की या विद्यमान आमदारांनी आम्हाला भेटले, आमच्याकडे आले, आमची काही कामं केली, आमचे काही प्रश्न सोडवले, असं मला तरी कोण भेटलेलं नाही सांगणारं. त्यामुळे त्या विषयावर आणखीन मी काही बोलणार नाहीये. मी उलट असं म्हणेन की लोक आता नवीन उमेदवाराला किंवा नवीन व्यक्तीला ही संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत याची मला खात्री आहे. काँग्रेसला ही संधी आहे, त्यामुळे कशावर संधीचं सोनं असणार आहे, करणार आहात आणि पदवीवरची नक्की समस्या काय, तुमचा अजेंडा काय असणार आहे या निवडणुकीत? महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच मी हे सांगतोय की आम्ही कोकणातले प्रश्न प्रामुख्याने सोडवणार आहोत. पदवीधरांचे, शिक्षकांचे, शैक्षणिक क्षेत्रात लक्ष देणार आहोत. UPSC MPSC परीक्षा केंद्र जी आहेत त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात जी उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. जे खाजगी व्यवसाय येणार आहेत मोठ्या प्रमाणात तिथे स्थानिकांचा सहभाग असला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. अशी एक व्यापक भूमिका घेऊन आम्ही कोकणात पदवीधरांसाठी काम करायचं ठरवलेलं आहे. लोकसभेच्या नवनिर्मित विधानसभेचा कौल जो आहे तो महाविकास आघाडीकडे जास्त दाखवला, 158 जागा आणि युतीकडे कमी दाखवला. कसं बघतात कसं असणार? नाही, कौल तसा अतिशय स्पष्ट आहे
इंडिया गठबंधनला जो लोकांनी जो कौल दिलेला आहे तो अतिशय बोलका आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की किती चांगल्या पद्धतीचं यश इंडिया आघाडीला मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं आपल्याकडे देखील महाराष्ट्रात देखील वेगवेगळे आकडे समोर येत होते, पण 30 हा आकडा सहजपणाने महाविकास आघाडीने पार केलेला आहे. आणि हेच चित्र पुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल, या विधान परिषदेत देखील पाहायला मिळेल आणि पुढच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देखील पाहायला मिळेल. मी प्रामुख्याने फक्त विधान परिषद या विषयापुरतंच मी मर्यादित बोलेन. मात्र लोकसभेचं गणित बघता विधान परिषदेकडे कसा कौल असणार आहे, त्यामुळे नक्कीच उमेदवारांची किती अर्ज तुम्ही आतापर्यंत भरण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडे टीम जे काम करत आहे पूर्णतः कोकण नाही, आम्ही टीम म्हणूनच सगळेजण काम करतो आहोत. महत्त्वाचे जे विरोधी आमच्या मित्रपक्षांचे जे अर्ज होते ते सगळे आज त्यांनी सहकार्य म्हणून त्यांनी मागे घेतलेले आहेत. आज आम्ही टीम म्हणून सर्व पक्ष एकत्र मिळून काम करणार आहोत आणि अतिशय चांगला ताळमेळ आमच्यात असेल अशी मला खात्री आहे. एमपीएससी यूपीएससीचा अजून प्रश्न सुटले नाही, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना अजून देखील त्या पद्धतीने न्याय मिळाला. मी सांगितलं ना की त्याच्यासाठीच आम्ही या माध्यमातून उपयोग करणार आहोत की प्रत्येक जिल्ह्यात UPSC MPSCचे क्लासेस घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना पाठबळ देणं हे आमदाराचं काम असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. शेवटचा प्रश्न काय निधी असतो या मतदारसंघामध्ये, त्यामुळे निधी पूर्ण वापरला गेला का? निधी हा आमदाराचा जो सर्वसाधारणपणे आमदारांना निधी असतो तो यांना असतोच. अधिक या 5 जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र असल्यामुळे ज्या DPDC आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या त्या DPDC मी सदस्य म्हणून त्या आमदाराला काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की निधी हा प्रश्न नसावा. निधी उपलब्ध होऊ शकतो, पण समज असली पाहिजे आमदाराला. हे कळलं पाहिजे की मी कुठल्या क्षेत्रासाठी आमदार म्हणून निवडून आलो आहे, माझं नेमकं काम काय आहे आणि त्याची व्यापकता लक्षात आली पाहिजे. ती आली की निधीची कमतरता हा प्रश्न असू नये, नसावा आणि आमच्यासाठी तो निश्चित नसेल. काँग्रेसला संधी मिळालेली आहे, अशा प्रकारे येऊन या ठिकाणी तुमची टीम मिळून काम करणार आहे, काय अजेंडा असणार? खासदारकीची निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकणामध्ये काँग्रेसला विधानसभा किंवा विधान परिषद यासाठी पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे. त्याकरिता सर्वप्रथम इंडिया अलायन्सचं आणि आमच्या नेतृत्वाचा आम्ही आभार मानतो. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रमेशभाई कीरना जी उमेदवारी मिळालेली आहे तिच्यासाठी पालघरपासून अगदी कल्याण अंबरनाथपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त मताधिक्य रमेश कीर साहेबांच्या पारड्यात पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्यांना विजयी कसे करता येईल यासाठी काँग्रेस एक दिलाने आणि सर्व महाविकास आघाडीतील घटकांना एकत्र घेऊन काम करेल. जैन आणि अमित सरांनी माघार घेतलेली आहे, पाठिंबा मोठा दर्शवलेला आहे, महाविकास आघाडीने धर्म पाळलेला त्यांनी कसं बघा, प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र असतं फॉर्म भरण्याचा, परंतु शेवटी इंडिया अलायन्सचे जे हायकमांड असतात ते ठरवतात की उमेदवारी कोणाला द्यायची, कुठल्या पक्षाला द्यायची. जशी भिवंडीमध्ये ठरवण्यात आली या ठिकाणी बाळ्या मामांना दिली आणि आमच्या दयानंद चोरगेंनी माघार घेतली, त्याचप्रमाणे या ठिकाणी रमेश कीर साहेबांना कौल हा इंडिया आघाडीने दिलेला आहे आणि त्याच आघाडीचा धर्म पाळून सर्व मित्रपक्षांनी आपली माघार घेतलेली आहे. तुम्ही ठाण्याचे पत्रकार आहात, तुम्हाला स्वतःला माहिती आहे त्यांनी काम केलंय की नाही. ठाण्याचे अध्यक्ष होते ते. कोकण पदवीधर तुम्हाला माहिती आहे पदवीधरांसाठी काम करणं काय असतं आणि तुम्हीच त्याच्याबद्दल अॅनालिसिस करा की त्यांनी काम केलंय की नाही. मी म्हणून 2 प्रश्न तुमच्याच माध्यमातून विचारलं. पदवीधरांसाठी त्यांनी काय काम केलं, किती आवाज उठवला सभागृहामध्ये किंवा काय काम केलं आणि त्यांची निधी कुठे खर्च झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.